आपण जे मागे बोललो होतो दान धर्माचं, की दान धर्म हम्म. जसं के.व्ही. सरे सांगतात, की भिकारी को पैसा मत दो. कारण हो. आपण काय करतो, भिकाऱ्याला पैसे दिले तर आपण त्याचं काहीतरी कर्म विकत घेतो. त्याच्याकडून ते ऍक्च्युअल आपल्याला काही मिळणार नाहीये. हो. आपण काहीतरी कर्म हम्म. करतो म्हणजे भीक मागण्याचं कर्म आपण त्याच्याकडून मागून घेतोय. तर उद्या काय होणार आहे? तेच कर्म फेडण्याकरता आपल्याला भीक मागावी लागणार आहे. हम्म. त्यावेळेस ते कुठेतरी फेडल्या जाईल. हम्म. तर त्यांचं म्हणणं काय की तुम्ही जोपर्यंत त्या लेवलला येत नाही तोपर्यंत तुम्ही दानधर्म करू नका. तसंच सगळ्या ठिकाणी हे ऍप्लिकेबल आहे. फक्त कुठे ऍप्लिकेबल नाही होत, जसं इमर्जन्सीमध्ये कुठं पूर आला, कुठं हम्म. ऍक्सिडेंट झालाय, तर तिथे हम्म. तुम्ही स्वतःहून काही करत नाही, तिथं इन्स्टिंक्टली केलं जातं. ती एक मदत आहे ना, म्हणजे चांगल्या भावनेने हा, केलेली. ती भावना चांगलीच आहे सगळीकडे आपल्याला, पण ती ऑटोमॅटिकली तेच. इन्स्टिंक्टली येते. हा हा. जसं हा हा. ॲम्ब्युलन्स चालली आहे, आपण हा. पटकन वाट देतो, त्याला पण अडवत नाही, हे इन्स्टिंक्टली हो. येऊन जातं. हो. ते जिथे इन्स्टिंक्टली ते कार्मिक बंधन कधी पडत नाही. हम्म. फार हम्म. कमी ह्याच्यात होतं. तसंच अन्नदान करताना पण हेच तुम्हाला ठेवावं लागतं. जसं आपण म्हणतो की बालाजीला पैसे दिले आणि आपल्याला पैसे मिळतात. म्हणजे काही लोक बालाजीला हम्म. बिझनेस पार्टनर करतात. आपलं प्रिन्सिपल काय हम्म. होतं, भिकाऱ्याला पैसे द्यायचे, आपण भिकेला लागणार. पण हम्म. बालाजीला पैसे दिले तर काय, हम्म. तो अब्जपती आहे. आपण पण तसेच त्याचे कर्म घेणार ना, म्हणजे आपण पण त्या लेवलला चाललोय. हो. पण सर, ती बालाजीची एक गोष्ट आहे ना, त्यांनी कुबेराकडनं कर्ज घेतलं होतं. हा, तो ठीक ते आहे ना. फेडतोच आहे अजून, म्हणजे फेडतोच आहे. म्हणजे तो श्रीमंत कसा काय? म्हणजे त्याचं तो एवढं कर्जच मोठं आहे. फेडतोय, संपतच नाहीये त्याचं कर्ज. हो, असं म्हणतात ते कर्ज एवढं मोठं आहे, म्हणजे त्याच्याकडे हो. पैसा आहेच आहे. जसं बँकेकडून आपण काही लोन घेतो, तशी ती बँक आहे. म्हणजे आपल्या वृद्धीकरता आपण हम्म. अशाच हम्म. लोकांना द्यायचं की जिथून हम्म. आपल्याला हम्म. रिटर्न मध्ये तसंच मिळेल. पुन्हा रिटर्न. हा. तसंच मिळेल किंवा त्याच्यापेक्षा हम्म. मल्टिपल होऊन मिळेल. हम्म. 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 मला प्रॉस्पेरिटी पाहिजे, पण सर प्रॉस्परस लोकांना देतो. बँक कोणाला कर्ज देते? हो. त्यांच्याकडे पैसे आहेत, भरपूर आहेत, त्यांना पहिल्यांदा कर्ज देते. जे फेडू शकतील. हा, हम्म. एखादा भिकारी गेला तर कर्ज देणार नाही त्याला. त्याच्यावर बँका काय होतात, आणि ज्या बँकांनी पण त्यांचे लेवल सिबिल लेवल तेवढा स्कोअर नसतं, आपण त्याला वेगळ्या शब्द नाही वापरायचा, त्यांचं हम्म. पात्रता नसताना ज्यांना लोन दिले त्या बँकेची हम्म. लागलेली, मग त्यांना ओव्हरटेक करावं लागलं. हो. तुम्ही बघा अच्छा. ना, जसं बालाजीला आपण दान केलं तर बालाजीचं आपल्याला तेच येणार, म्हणून आपण श्रीमंत होतो. पण पण सर आता बालाजीला जे आपण पैसे जरी दिले, दान केलं, हम्म. तर ते बालाजीसाठी यूज होतं हे कोणाला माहितीये? मग कसं? आपण कोणाला देतोय? कोणाच्या हुंडीत टाक, मंदिरात दान भावनेनी करतो. देतोय ना आपण, बालाजीला दिलं. राईट? हम्म. आपण कोण बालाजी नाव देतो, म्हणजे ते आपली भावना काय तिथे हो. कुठे ना कुठेतरी त्याच्या मंदिराच्या कर्मासाठी वापरलं जाईल ते, त्याच्या ह्याच्याकरता वापरलं जाईल. पण आपण एखाद्या भिकाऱ्याला जेवणाकरता म्हणून दिलं तर जेवण करेल का, गॅरंटी का त्याची? नाही. नाही. म्हणजे दान देताना पण अशा व्यक्तीला द्या जिथून तुम्हाला मल्टिपल मध्ये तसेच कर्म वापस येतील. कर्माचा सिद्धांत गूढ आहे खूप. म्हणजे हो. फार बारीक बारीक विचार करावा लागतो आता, म्हणजे इथून पुढे. ऍक्च्युली काल तसंच झालं रात्री. मला असं वाटलं होतं, अरे मला बरं नाहीये, तर की माझ्या मैत्रिणीने मला विचारावं की काय झालं तुला. साधा क्वेश्चन होता, छोटीशी अपेक्षा होती. नाही विचारलं तिने मला. माझ्या डोक्यात तर झालं, अरे का नाही विचारलं, मग आपण तर विचारलं ना. नंतर म्हणलं ठीक आहे, जाऊ दे, नसेल विचारायचं, आपण का अपेक्षा करायची. हे, तो तेवढ्या काळापुरता राग आलेला मला, मी तो सोडून दिला विषय. डोक्यात हजार विचार आले, म्हणलं नाही ठीक आहे, नॉट वर्थ इट. इट्स ओके. आपण आता आपल्याला त्याला काय करायचंय, डिटॅच राहायचंय. थोडे ये विचार आपण विचारलं, हा आपला मोठेपणा. मग तीच आपण अपेक्षा समोरच्याकडनं नाही करू शकत. निरपेक्ष सोडून भावनेने दिला. कर्म. म्हणजे क्विक ऍक्शन घेतली गेली की डायव्हर्ट केलं विचार. येस. आणि नाही तर याच्यामध्ये झालं कोणतेही नसतं. कर्म करताना साक्षी भावना करायचं, निरपेक्ष भावना करायचं, त्याचं आपल्याला कार्मिक लागत नाही. महत्वाचं. त्यात वाईट विचार पण नाही आले, म्हणजे तिथल्या तिथे ते कट करून टाक. वाईट विचार नाही थोडक्यात. वाईट वाईट नाही. वाईट आणि वाईट सर जर चुकीचे एनर्जी आपली चुकीचे. अलाउड करत नसेल,
एखाद्या व्यक्तीबरोबर या एखाद्या कोणाचा पण सहवासाबरोबर, मग त्या टायमाला काय करायचं? आपल्या मनात तर काही कपट नसतं. पण देंटू नाही नाही जायचं. पहिल्यासारखं ओव्हर गिव्हन करता येत, या नाही का पहिला एंटरटेन नाही, एक स्वभावाचा भागच असतो हम्म. आणि आता ते होत नाही. तसं ऑन द मग स्पॉट तुम्हाला त्या- इन्स्टिंक्ट काय येतो त्याच्यावर लक्ष द्यायचं. हम्म. कारण आता आपली साधना एका लेवलला जिथे आपली इन्स्टिंक्ट प्रॉपर येऊ शकतात. आणि फर्स्ट व्हॉइस जो असतो हम्म. तो हम्म. हम्म. डिवाइन व्हॉइस असतो. सेकंड व्हॉइस इज द लॉजिकल व्हॉइस. ऍक्च्युली सर मी तो ऐकला फर्स्ट व्हॉइस. हा. बस झालं आता. बस येस. म्हणजे हा सेम. हम्म, इनफ नको इज नको इनफ. आता. हा हा हा, खूप तो केलं वाला खूप सीन. म्हणजे चांगलं वाईट त्याचं काही त्याच्या बियॉन्ड आता बस येस. एवढं हा एकच शब्द बस आता. बियॉन्ड कुंडली. हा बियॉन्ड हा म्हणजे ओके. मी आता पण विचार लिहित होते हम्म. थोडं काढून तेव्हा तेच येत होतं बस आता. करेक्ट. तर आपलं आपलं काय आता ते डिस्कशन मध्ये. डायव्हर्ट होतात विचार येस. चांगल्या चांगल्या मार्गाने असं. आताचा आपला हा जो आहे तो मेन टॉपिक काय होता की आपण जे दान धर्म करतो ते कुठं करायचं, कसं करायचं आणि प्रॉपरली जायला पाहिजे हे विचार करून करायचं. हळूहळू त्याची इन्स्टिंक्ट यायला लागतात आणि पण तसे रिॲक्शन पण द्यायला लागतं.